कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असताना खोपोलीत राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग केला जातोय। शहरात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर झळकत असून यावर कारवाई करण्याऐवजी मुख्याधिकारी डॉक्टर दीपक सावंत यांनी मात्र बॅनर लावणाऱ्या राजकीय पक्षांचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते। कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारीला होते, त्यामुळे कोकण विभागात आचारसंहिता आहे। या काळात राजकीय पक्षांना बॅनर लावण्यास मनाई असतानाही खोपोलीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून बॅनर लावून आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते। मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। मुख्याधिकारी डॉक्टर दीपक सावंत यांना याबाबत विचारले असता सावंत यांनी ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगत राजकीय पक्षांचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी मात्र अशा प्रकारे बॅनर लावणे आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगून भरारी पथकाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले। आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे बॅनरबाजी करून राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेची पायमल्ली करत असताना प्रशासन नक्की काय करतंय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। सर्वच राजकीय पक्ष याबाबतीत आघाडीवर असून आचारसंहिता न पाळणाऱ्या राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे। मुख्य म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी या प्रकरणी जबाबदारी झटकत असल्याने आचारसंहिता भंग होत नाही हे पाहण्याची जबाबदारी नक्की कोणाची असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही। कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 3 फेब्रुवारीला होते, त्यामुळे संपूर्ण कोकण विभागात आचारसंहिता आहे। असं असताना खोपोली शहरात मात्र विविध राजकीय पक्षांचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात। यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असताना संबंधितांकडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता मुख्याधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत। मुख्याधिकाऱ्यांनी खरं तर अशा प्रकारे बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकून आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगत राजकीय बॅनर लावणाऱ्यांचं खरं तर समर्थन केलं आहे। खालापूरच्या तहसीलदारांनी मात्र अशा प्रकारे जर कोणी बॅनर लावले असतील तर आपण त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू असं म्हटलं आहे। कोकण विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे, त्यामुळे आदर्श आचारसंहिता पाळली गेली पाहिजे अशी भावना सर्वसामान्यांची आहे। राजकीय पक्ष मात्र याकडे दुर्लक्ष करून आदर्श आचारसंहिता पायदळी तोडण्याचे काम करताना दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।